नमस्कार मित्रांनो, आज आपण नवीन प्रॉब्लेम बघणार आहोत. तर व्यवस्थित लक्ष द्या. अ शाफ्ट मेड अप ऑफ mild steel is required to transmit 100 kilowatt power. Shaft is made up of mild steel is required to transmit 100 kilowatt power. Power दिलेली आहे 100 kilowatt. 100 into 10 raised to power 3 watt. At the 300 rpm. N किती आहे? 300 rpm. The supported length of the shaft is 3 meter. The supported length of the shaft is 3 meter. 3 meter म्हणजे 3000 mm. It is carries two pulleys, each weight 1500 Newton, supported at a distance of 1 meter from end respectively. हे पहा, it carries two pulley. लक्ष द्या, दोन पुले. हे सपोर्ट काढू आपण वाटलं असतं. दोन पुले आणि दोन्ही पण 1 मीटरवर आहे. 1 मीटर फ्रॉम किती? 1500 न्यूटन वेट आहे त्यांचं. वेट किती आहे? 1500 न्यूटन. हा प्रॉब्लेम इम्पॉर्टंट आहे बरं. 1500 सोपा आहे, पण एकुलता एक प्रॉब्लेम आहे. 1500 न्यूटन 1 मीटर दोन्हीकडून. हे पहा, इट इज कॅरीज टू पुलेस, ईच वेविंग 1500 न्यूटन, सपोर्टेड ॲट अ डिस्टन्स ऑफ 1 मीटर फ्रॉम एंड्स. या एंड पासून या एंड पासून रिस्पेक्टिव्हली. Assuming the safe value of stress, determine the diameter of shaft. Determine the diameter of shaft. Assuming the safe value of stress. काही assume करायची. अलग शेअर स्ट्रेसची व्हॅल्यू आपण 40 assume करू. टाऊ इज इक्वल टू 40 न्यूटन पर दिलेलं नाही ना? दिलेलं नाही ना? तर आता पॉवर वरून टॉर्क काढ. P इज इक्वल टू 2 पाय NT बाय 60. तर इकडे बघा, P P किती आहे? पॉवर किती आहे? 100 इंटू 10⁻³ इंटू 60 भागीला 2 इंटू पाय इंटू N किती आहे? 300 इज इक्वल टू T. किती येतं T? T किती येतं? 5 सांगा. व्यवस्थित करा, फास्ट. किती येतं? 3.18 इंटू 10⁻³ न्यूटन मीटर. म्हणजे 3.18 इंटू 10⁻6 न्यूटन MM. हा, ऑनलाईन चालू आहे, लक्ष द्या. समजलं? टी आलं. आता एम कसं काढायचं मित्रांनो? इकडे बघा, त्याच्यासाठी RA RB काढावं लागेल. काय काढावं लागेल? RA RB. कारण की आता इथं कसं आहे माहिती का? इथं मोमेंट तुम्हाला स्टँडर्ड फॉर्म्युला नाहीये. मोमेंट्स तुम्हाला काढावं लागतात. तर त्यासाठी RA RB काढावं लागेल. RA RB पण इक्वली. शॉर्टकट मध्ये जर डोकं लावलं तर RA RB 1500 पण तरी आपण काढू. सबमिशन ऑफ FY इज इक्वल टू 0. 0. RA मायनस 1500 प्लस RB. तर RA प्लस RB इज इक्वल टू 3000. याला द्यायचं 1 नंबर. याला काय द्यायचं? 1 नंबर. RA प्लस RB इज इक्वल टू 3000. मग सबमिशन ऑफ मोमेंट अबाउट A इज इक्वल टू 0. क्लॉकवाईज पॉझिटिव्ह, अँटी क्लॉकवाईज निगेटिव्ह. 1500 इंटू 1. 1500 इंटू 1. 1500 इंटू 1. नंतर 1500 इंटू किती हे? टोटल डिस्टन्स किती आहे? 3 मीटर. तर मग हे किती राहील? 2 मीटर. 1500 इंटू 2. 1500 इंटू 2 क्लॉकवाईज. 1500 इंटू 2 मायनस RB इंटू 3 इज इक्वल टू 0. मायनस RB इंटू 3. हे किती येतं? 4500. तिकडे गेलं की मायनस 4500. मायनस मायनस कॅन्सल. RB इज इक्वल टू काय? RB इंटू 3. तेच म्हणलं. RB इंटू RB इंटू 3. RB इंटू 3. RB इंटू 3. तर मग काही नाही. देअरफॉर RB 4500 डिवायडेड बाय 3 म्हणजे किती येतं? 1500. किलो न्यूटन. मग आपलं न्यूटन ना? न्यूटन आहे, किलो न्यूटन आहे? न्यूटन. न्यूटन. मग RA पण 1500 येणार आहे. जास्त खेळत बसायची गरज नाही. डायरेक्ट लिहून टाकायचं.
आर ए पण 1500 न्यूटन. हा मग हे 1500 आलं, हे 1500 आलं. हा एमसी एमडी काढायचं. एम ए सगळ्या मोमेंट काढावं लागतं बरं. एम ए 0 असतं, एम बी 0 असतं, एम सी त्यात जी मोठी ती घ्यावं लागते. मग 1500 इंटू 1, एम सी किती राहील? 1500 इंटू 1, 1500 इंटू 1, 1500 किलो न्यूटन मीटर. आणि एम डी पण 1500 इंटू 1च येईल. अपवर्ड 1500 इंटू 1 हे अपवर्ड पॉझिटिव्ह असतं मोमेंट्स मध्ये. हा आपण सांगितलेलं आहे तुम्हाला. तर 1500 इंटू 1, 1500 इंटू 1, 1500 किलो न्यूटन मीटर. मग एम मॅक्स पण काय घ्यायचं? हे दोघं सारखेच आहे ना, मग एम मॅक्स तेच घ्यायचं. 1500 किलो न्यूटन नाही, न्यूटन मीटर, न्यूटन मीटर, न्यूटन मीटर. मग एम इज इक्वल टू 1500 न्यूटन मीटर, म्हणजे 1500 इंटू 10⁻³ न्यूटन एम एम. समजलं? एवढं आल्यानंतर काय करायचं मित्रांनो? एवढं आल्यानंतर आता काय करायचं बघा. टीई काढायचं. टीई अंडर रूट ऑफ एम स्क्वेअर प्लस टी स्क्वेअर. तर एम किती आहे मित्रांनो? 1500 इंटू 10⁻³ टी किती आहे? 3.18 इंटू 10⁻³ 6 चा होल स्क्वेअर. स्क्वेअर किती येतं? टी 3.51 इंटू 10⁻, न्यूटन एम एम. आलं लक्षात? न्यूटन एम एम. तर आता 3.51 इंटू 10⁻6. तर टीई इज इक्वल टू काय असतं मित्रांनो? π/16 इंटू टाऊ इंटू टी क्यूब. तर 16 टीई डिवायडेड बाय पाय इंटू टाऊ इज इक्वल टू डी क्यूब. तर 16 टीई किती आहे? 3.51 इंटू 10⁻6 डिवायडेड बाय पाय इंटू टाऊ. किती येतं पाय इंटू टाऊ? शेअर स्ट्रेस किती येते? टाऊ 40 दिलेली ना, आपण ऍझ्युम केली. किती येतं डी? 76.45. 76.45. हा बरोबर असणारच, कारण आपण ऍझ्युम केलेलं चलते. हा हा झालं का? आता नेक्स्ट प्रॉब्लेम इकडे बघा. डिटरमाइन द डायमीटर ऑफ होलो शाफ्ट हॅव्हिंग इनसाइड डायमीटर 0.6 टाइम्स द आउटसाइड डायमीटर. 2 वेळेस आलेला आहे मित्रांनो हा. इकडे बघा, के इज इक्वल टू 0.6. हा म्हणजे इनसाइड डायमीटर इज 0.6 टाइम्स द आउटसाइड डायमीटर, म्हणजे DI बाय DO म्हणजेच के इज इक्वल टू 0.6. आता बघा मित्रांनो, हा द शाफ्ट इज ड्रिवन बाय 900 mm पुले. DP इज इक्वल टू 900 mm. हा ओव्हरहँग पुले वर्टिकली प्लेस. द वेट ऑफ द पुले इज 600 न्यूटन. द वेट ऑफ द पुले किती आहे मित्रांनो? 600 न्यूटन. हा द ओव्हरहँग इज 250 mm. ओव्हरहँग किती आहे? 250 mm. ओव्हरहँग इज 250 mm. ओव्हरहँग 250 mm आहे. अँड द टेन्शन इन द टाईट साइड अँड स्लॅक साइड इज T1 दिलेलं आहे मित्रांनो 2900 न्यूटन आणि T2 दिलेलं आहे 1000 न्यूटन. रिस्पेक्टिव्हली ऍझ्युम टाऊ एस इज इक्वल टू 80 न्यूटन पर mm स्क्वेअर. टाऊ एस किती मित्रांनो? 80 न्यूटन पर mm स्क्वेअर. नीट लक्ष द्या. इकडे बघा. आता सगळ्यात पहिले आपल्याला काय काढायचं? सगळ्यात पहिले आपल्याला काय काढायचं? आपल्याला काढायचं टॉर्क. पॉवर दिलेली का? नाही. पॉवर दिलेलं नसल्यावर टॉर्क कशी काढते मित्रांनो? टी इज इक्वल टू T1 मायनस T2 इंटू आर. T2 इंटू आर. T1 किती मित्रांनो? 2900 मायनस 1000
हा, आणि रेडियस किती आहे 900 mm डायमीटर आहे, तर 450 रेडियस आहे. तर किती येतं बघा मित्रांनो फास्ट 855 इंटू 10 to the power 3 न्यूटन मीटर, म्हणजे 855 इंटू 10 to the power 6 न्यूटन एम एम. न्यूटन एम एम. आलं लक्षात? हा टी इज इक्वल इकडे बघा. नंतर आता काय करायचं, टी आलं, टी आल्यानंतर काय करायचं, खरं ते 855 येतं का फक्त? नाही नाही, बरोबर आहे. हा, 855 इंटू 10 to the power 6 न्यूटन एम एम. तू गडबड केली. इकडे बघा आता, द ओव्हरहँग इज 250 mm झालं. हा, आता काय करायचं मित्रांनो, एम काढायचं आपल्याला. तर एम साठी डब्ल्यू काढायला लागेल. डब्ल्यू काय मित्रांनो, डब्ल्यू पी प्लस T1 प्लस T2. हा, डब्ल्यू पी किती आहे मित्रांनो, वेट ऑफ द पुले 600 प्लस T1 किती आहे 2900 प्लस 1000 किती येतं हे 4500. काय टॉर्क, हा सॉरी, टॉर्क न्यूटन एम एम मध्ये आहे. बरोबर आहे. हा सॉरी मित्रांनो, इथं टॉर्क जे आहे ना, रेडियस बघा आता, सॉरी, हे काय आहे, इथं 450 म्हणजे एम एम नी मल्टिप्लाय करायला म्हणून डायरेक्ट न्यूटन एम एम मध्ये राहील ती. हा, आता बघा मित्रांनो, वेट ऑफ द पुले झाल्यानंतर आपल्याला यम काढायचं. ओव्हरहँग आहे, ओव्हरहँग असल्यामुळे काय करायचं, यम इज इक्वल टू डब्ल्यू इंटू एल. हा, तर डब्ल्यू किती आहे 450 इंटू 250. तर किती येतं मित्रांनो हे 1.125 इंटू 10 to the power 6 न्यूटन एम एम. आता हे आल्यानंतर टीई काढायचं मित्रांनो. टीई अंडर रूट ऑफ के एम के टी दिलेलं आहे. के एम के टी दिलेलं असल्यास के एम के टी घ्यायचं मित्रांनो. दिलेलं आहे का? नाही. के एम के टी दिलेलं नाहीये. मागच्या प्रॉब्लेम मध्ये दिलेलं होतं ना? नाही ना? दोन नाही. हा, इकडे बघा मित्रांनो, के एम के टी दिलं तर घ्यायचं, नाही तर नाही घ्यायचं. एम स्क्वेअर प्लस टी स्क्वेअर. तर एम किती आहे 1.125 इंटू 10 to the power 6 चा होल स्क्वेअर प्लस टी किती आहे 855 इंटू 10 to the power 3 चा होल स्क्वेअर. आलं लक्षात? 1 पॉइंट इंटू 10 to the power 6 न्यूटन एम एम. न्यूटन एम एम. हा, आता बघा टी आलं, टी आल्यानंतर काय करायचं माहिती का मित्रांनो, टीई इज इक्वल टू काय असतं, π/16 इंटू टाऊ इंटू डीओ चा क्यूब, कारण की होलो शाफ्ट आहे. 1 मायनस के रेस टू पॉवर 4, 1 मायनस के रेस टू पॉवर 4. टीई 1.14 इंटू 10 to the power 6 इंटू 16 डिवायडेड बाय पाय इंटू किती आहे 86 इंटू 1 मायनस 0. ची पॉवर 4, 0.6 ची पॉवर 4. डीओ किती येतं मित्रांनो 46.89 म्हणजेच 48 आहे. आणि डीआय कसं काढायचं, 0.6 ने मल्टिप्लाय करायचं. 48 किती येतं 30 घेतलं तरी चालतं. 30 हे झालं पुढचा प्रॉब्लेम. हा 30 एम एम लिहिलं तरी चालतं मित्रांनो. आता बघा पुढचा प्रॉब्लेम. हा, बघा मित्रांनो, डिझाईन अ शाफ्ट ट्रान्समिटिंग अ पॉवर ऑफ 60 किलोवॅट. बघा मित्रांनो, पुढचा प्रॉब्लेम आहे. पॉवर दिलेली आहे 60 किलोवॅट. पॉवर किती दिलेली आहे 60 किलोवॅट. हा, एन दिलेलं आहे 600 आरपीएम. एन दिलेलं आहे 600 आरपीएम. ऍज शोन इन द फिगर, द होलो शाफ्ट हॅव्हिंग द रेशो ऑफ इनर टू आउटर डायमीटर म्हणजे के डीआय बाय डीओ. सोपा प्रॉब्लेम आहे. 0.5. द शाफ्ट कॅरीज ए पुले सी. द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन द बेल्ट अँड पुले इज 180 degree. 180 degree. The belt is vertical and as shown the diameter and weight of the pulley. Diameter किती आहे, diameter of pulley is 250 mm. आणि weight of the pulley is 700 Newton respectively. And the ratio of tight side to slack side is 3. म्हणजे T1
इज इक्वल टू 3T2. T1 इज इक्वल टू 3T2. T1 इज इक्वल टू 3T2. हा, T1 इज इक्वल टू 3T2. Km दिलेलं आहे. Km किती दिलेलं आहे? 2 आणि Kt किती दिलेलं आहे? 1.5. Design the shaft if shear stress is not exceed 52 न्यूटन पर mm स्क्वेअर. छान प्रॉब्लेम आहे. बघा इथं डायग्राम दिलेली आहे. 300 म्हणजे सेंटरला हे लक्षात. तर बघा म्हणजे यम आपल्याला काय राहील? WL/4. हा, तर आता काय करायचं? सगळ्यात पहिले तर पॉवर दिलेली. पॉवर काय असती? 2π×NT/60. हा, तर 60 पॉवर किती आहे? 60 × 10⁻³ इंटू 60 भागिले या 60 ला वरी घेतलं 2 × π×n किती आहे? 600. किती आहे टॉर्क? 954 पॉईंट इंटू 10⁻, काही नाही, न्यूटन मीटर. म्हणजे 954.92 इंटू 10⁻³ न्यूटन एम एम. न्यूटन एम एम झालं. नंतर आता काय करायचं मित्रांनो? ही टॉर्क आली. टॉर्क आल्यानंतर काय करायचं? टेन्शन रेशो दिलेला आहे. आपल्याला वेट ऑफ द पुले काढण्यासाठी टेन्शन काढायचे. तर हा, तर आपल्याला माहिती आहे टी इज इक्वल टू काय असतं मित्रांनो? T1 मायनस T2 इंटू आर. तर टी किती आहे मित्रांनो आपल्याकडे? 954.92 इंटू 10⁻³ हा, T1 किती आहे मित्रांनो? 3T2. T1 किती आहे? 3T2 मायनस T2 इंटू आर किती आहे? 125. हा, 125 ना, अर्ध याच्या 250च्या अर्ध. मग 954.92 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय 3 मायनस 2 किती होतं? 3 मायनस 1 किती होतं? 2 इंटू 125 किती येतं? T2. T2 किती येतं मित्रांनो? सांगा लवकर. T2 फास्ट सांगा. बघा मित्रांनो, T2 आलं. T2 किती आलं? 3819.68 न्यूटन. T2 आल्यानंतर काय करायचं? T1 काढायचं. T1 3 टाइम्स ऑफ T2 म्हणजे 3819.68 इंटू 3 किती येतं? T1 11,459.04 न्यूटन. हे आलं मित्रांनो. आता काय करायचं बघा? आता वेट ऑफ द पुले, वेट ऑफ द पुले, हा, वेट ऑफ द पुले काय राहील? WP प्लस T1 प्लस T2. हा, तर वेट ऑफ द पुले किती आहे? 700 700 700 700 प्लस 11,000 किती आहे? 459.04. हा, प्लस 3819.68. हा, किती येत आहे टोटल? 15,978.72 न्यूटन. हे आलं डब्ल्यू. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एम? WL/4, कारण सेंटर पॉईंट लोड आहे. 15,978.72 इंटू 600, कारण की टोटल लेंथ आहे 600 डिवायडेड बाय 4 किती येतं? हे 2.39 इंटू 10⁻6 न्यूटन एम एम. हा, एम आलं. एम आल्यानंतर काय करायचं मित्रांनो? टीई इज इक्वल टू अंडर रूट ऑफ KM इंटू एम स्क्वेअर प्लस KT इंटू टी स्क्वेअर. KM च्या जागी KB पण देऊ शकतो बरं. हा, टी स्क्वेअर. तर टीई इज इक्वल हा, KM किती आहे? KM किती आहे? 2 आणि एम किती आहे? 2.39 इंटू 10⁻6 चा होल स्क्वेअर. KT किती आहे? KT किती आहे? 1 पॉइंट. KT किती आहे? 1.5 इंटू 954 इंटू 10⁻³ चा होल स्क्वेअर. किती येतं मित्रांनो? टी टी 4.99 इंटू 10⁻³
6 न्यूटन एम एम. टीई इज इक्वल टू काय असतं पाय बाय 16 इंटू टाऊ इंटू डीओचा क्यूब होलो आहे 1 मायनस के रेस टू पॉवर 4. हा होलोचे खूप प्रॉब्लेम आलेले आहे. 16 टी डिवायडेड बाय टाऊ इंटू 1 मायनस के रेस टू पॉवर 4 हा इंटू पाय. हा पाय टाकायचं विसरू नका. डीओ क्यूब इज इक्वल टू 16 इंटू 4.99 इंटू 10 रेस टू पॉवर 6 डिवायडेड बाय टाऊ किती आहे टाऊ शेअर स्टेज दिलेली मित्रांनो 52 इंटू 1 मायनस के किती आहे 0.5 ची पॉवर 4 इंटू पाय. डीओ येतं 80.48 म्हणजेच 82 एम एम आणि डी आय त्याच्या अर्ध होऊन जातं 0.5 डीओ 0.5 इंटू 82 41 एम एम. हे झालं पुढचा प्रॉब्लेम. समजलं का मित्रांनो. नाव नेक्स्ट प्रॉब्लेम. हे बघा मित्रांनो होलो ट्रान्समिशन शाफ्ट हॅव्हिंग इनसाइड डायमीटर 0.6 टाइम्स द आउटसाइड डायमीटर म्हणजे के इज इक्वल टू 0.6 म्हणजेच डी आय कसं दिलेलं आहे त्यांनी inside diameter is 0.6 times the outside diameter. Therefore, K म्हणजेच DI by DO किती आहे मित्रांनो 0.6. हा नंतर काय म्हणतो तो इज मेड अप ऑफ प्लेन कार्बन स्टील हॅव्हिंग आपलं 40C8 अँड हॅव्हिंग परमिसिबल शेअर स्ट्रेस इज इक्वल टू 65 MPa. या 40C8 चं काही काम पडत नाही. परमिसिबल शेअर स्ट्रेस दिलेली आहे 65 MPa म्हणजे 65 न्यूटन पर एम एम स्क्वेअर. हा बेल्ट पुले 1000 mm डायमीटर. बेल्ट पुलेचं काय डायमीटर आहे 1000 mm इज माउंटेड ऑन द शाफ्ट विच ओव्हरहँग्स द लेफ्ट हँड बेरिंग बाय 250 mm. बघा आत्ताच्या सारखाच प्रॉब्लेम आहे विच ओव्हरहँग्स द लेफ्ट हँड बेरिंग बाय 250 mm. 250 mm. 250 mm. The belt and vertical transmit power to the machine shaft below the pulley. The tension in the on the tight and slack side of the belt are T1 is equal to 3 kilonewton म्हणजे 3000 न्यूटन आणि T2 is equal to 1 kilonewton म्हणजे 1000 न्यूटन रिस्पेक्टिव्हली while the weight of the pulley is 500 न्यूटन. वेट ऑफ द पुले किती आहे 500 न्यूटन. या थिटाचं काही काम नाही इथं 180 डिग्री उगाच दिलेलं आहे. हा कॅल्क्युलेट द आउटसाइड अँड इनसाइड डायमीटर ऑफ शाफ्ट. डीओ काढायचं आणि डीआय काढायचं. बघा मित्रांनो व्हेरी पांचर प्रॉब्लेम नीट लक्ष द्या. आता काय करायचं काय नो हे पहा पॉवर तर इथं आपल्याला दिलेली नाहीये. आपल्याला काय काढायची टॉर्क काढायची. तर टॉर्क कशी काढायची टी इज इक्वल टू T1 मायनस T2 इंटू आर. T1 मायनस T2 इंटू आर. T1 किती आहे 3000 T2 किती आहे 1000 हा इंटू आर किती आहे रेडियस ऑफ द पुले डायमीटर आहे 1000 रेडियस किती 500 तर हे किती 1 इंटू 10 टू पॉवर 6 न्यूटन एम एम. 1 इंटू 10 पॉवर 6 न्यूटन एम एम. एम आलं सॉरी टी आल्यानंतर एम काढायसाठी weight of the pulley WP plus T1 plus T2. What is the weight of the pulley 500 plus 3000 plus 1000 किती येतं 4500 न्यूटन. नंतर एम इज इक्वल टू काय असतं डब्ल्यू इंटू एल ओव्हरहँग डब्ल्यू इंटू एल. तर डब्ल्यू किती आहे मित्रांनो 4500 इंटू लेंथ किती आहे 250 किती येतं एम 1.125 का 25 1.125 इंटू 10 टू पॉवर 6 न्यूटन एम एम. बघा मित्रांनो टी आलं टी आलं एम आलं मग काय काढायचं टी काढायचं. फॉर द फॉर्म्युला ऑफ टी अंडर रूट ऑफ के एम किती दिलेलं आहे का
KM दिलेलं नाही. एम स्क्वेअर प्लस टी स्क्वेअर. तर बघा मित्रांनो, एम किती आहे 1.125 इंटू 10⁻³ चा होल स्क्वेअर आणि टी किती आहे 1 इंटू 10⁻⁶ चा होल स्क्वेअर. किती येतं हे सांगा पटकन. टी किती येतं हा 1.50 बरोबर. 1.50 इंटू 10⁻⁶ न्यूटन MM. लक्ष द्या. नाव टीई इज इक्वल टू काय असतं रे, π/16 इंटू टाऊ इंटू DO क्यूब 1 मायनस K⁴ 16 टीई डिवायडेड बाय पाय इंटू टाऊ पाय इंटू टाऊ इंटू 1 मायनस K⁴ इज इक्वल टू DO क्यूब. DO क्यूब इज इक्वल टू 16 1.50 इंटू 10⁻⁶ डिवायडेड बाय पाय इंटू टाऊ किती आहे 65 1 मायनस के किती आहे 0.4 का 6 आहे 0.6 10⁻⁴ किती येतं DO 51.30 म्हणजेच 52 mm. DO आलं DI 0.6 DO 0.6 इंटू 52 31.2 म्हणजेच 32 mm. हा हे 10⁻⁶ लिहा. हा आता बघा मित्रांनो, पण कॅल्क्युलेशन बरोबर केलेले होते. हा हा बघा मित्रांनो, पुढचा प्रॉब्लेम. अ ट्रान्समिशन शाफ्ट मेड अप ऑफ प्लेन कार्बन स्टील 40C8 SUT म्हणजे अल्टिमेट स्ट्रेस दिलेली 650 न्यूटन पर स्क्वेअर आणि SYT म्हणजे यील्ड स्ट्रेस दिलेली आहे 380 न्यूटन पर स्क्वेअर. मित्रांनो, आपल्याला यील्ड स्ट्रेसच लागते, तर फॅक्टर ऑफ सेफ्टी इथं दिलेलं नाहीये. तर तुम्ही ऍझ्युम करू शकता, किती पण ऍझ्युम करू शकता. आपल्या आता उत्तर मॅच व्हायसाठी आपण 3च ऍझ्युम करू पुस्तकासारखं. तर टाऊ इज इक्वल टू सिग्मा YT पण म्हणू शकता तुम्ही SYT ला. सिग्मा YT अपॉन फॅक्टर ऑफ सेफ्टी इंटू 2. शेअर स्ट्रेस अल्टिमेट आपलं यील्ड स्ट्रेसला जर डिवाइड बाय 2 केलं तर कोणची स्ट्रेस होत असती शेअर स्ट्रेस. हे मॅक्झिमम स्ट्रेस थिअरीनुसार आलं लक्षात. स्ट्रेस थिअरीनुसार हा आहे फॉर्म्युला. तर सिग्मा YT किती आहे म्हणजे SYT 380 भागिले 3 इंटू 2. वेगळं पण घेऊ शकता तुम्ही 3 नाही 4 घेऊ शकता. किती आलं 126.33 63.33 न्यूटन पर MM स्क्वेअर. 63.33 न्यूटन पर MM स्क्वेअर 380 भागिले 6 आहे. आता बघा टाऊ आलं अ बेल्ट ऑफ पुले 1000 mm डायमीटर ऑफ पुले किती आहे 1000 mm is mounted on a shaft which overhangs the left hand bearing by 250 mm. सारखेच प्रॉब्लेम झाले आज. लेफ्ट हँड बेरिंग बाय 250 mm 250 mm. The belt are vertical and transmit the power to the machine shaft below the pulley. The tension on tight side and slack sides of the belts are 1 kilonewton. पहिल्यासारखाच प्रॉब्लेम आहे हा, फक्त याच्यात सिग्मा YT डायरेक्ट दिलेलं नव्हतं. 3000 न्यूटन T1 किती आहे 3000 न्यूटन आणि हे 1 किलोन्यूटन 1000 न्यूटन. टेन्शन इथं टाईट साइड आणि स्लॅक साइड. नंतर वेट ऑफ द पुले किती आहे 500 न्यूटन. नंतर द अँगल ऑफ रॅप हे काही कामाचं नाहीये. द अँगल ऑफ रॅप 180 डिग्री. नंतर म्यू दिलेलं आहे
0.24. हे पहा म्यू आणि अँगल ऑफ रॅप हा सुपरफ्लोज डाटा आहे, याची काही गरज नाहीये. हा केबी म्हणजेच केएम म्हणू शकता. केबी म्हणजे केएम 1.5 आणि केटी किती आहे 1. नाव काय करायचं, सगळ्यात पहिले काय करायचं, टॉर्क. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ टॉर्क? टी इज इक्वल टू T1 मायनस T2 इंटू आर. T1 किती आहे 3000 मायनस T2 किती आहे 1000. रेडियस किती आहे, डायमीटर 1000 आहे ना, हा रेडियस किती आहे 500. 2 पंचे 10, 1 इंटू 10⁻6 न्यूटन mm. टी किती आलं 1 इंटू 10⁻6 न्यूटन mm. टी आल्यानंतर काय काढायचं, डब्ल्यू काढायचं. डब्ल्यू काय असतं, WP प्लस T1 प्लस T2. WP किती आहे 500 प्लस T1 किती आहे 3000 प्लस T2 किती आहे 1000, हा 4500 न्यूटन. नंतर यम काढायचं. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ यम? ओव्हरहँग आहे W इंटू एल. बीम ओव्हरहँग असतं म्हणजे शाफ्ट पाहिजे बीमच धरायचं. ओव्हरहँग आहे W इंटू एल. 4500 इंटू 250 किती येतं हे 1.125 का 1.125 इंटू 10⁻6 न्यूटन mm. 1.125 इंटू 10⁻6 न्यूटन mm. हे झालं. यम आलं. यम आल्यानंतर काय करायचं, टीई इक्विव्हॅलेंट टॉर्क के यम किंवा केबी पण म्हणू शकता इंटू यम चा स्क्वेअर इंटू केटी इंटू टी चा स्क्वेअर. हा तर टीई इज इक्वल टू केएम किती आहे मित्रांनो, केएम किती आहे 1.5, एम किती आहे 1.125 इंटू 10⁻6 चा स्क्वेअर प्लस केटी किती आहे 1, टी किती आहे 1 इंटू 10⁻6 चा स्क्वेअर किती येतं टी फास्ट सांगा. इक्विव्हॅलेंट टॉर्क इज इक्वल टू 1.96 इंटू 10⁻6 न्यूटन mm. इक्विव्हॅलेंट टॉर्क मध्येच काढायचं याचं. नंतर आता बघा डायमीटर टीई इज इक्वल टू π/16 इंटू टाऊ इंटू डीओ क्यूब इंटू 1 माइनस के रेस टू पावर 4. आई वांट टू कैलकुलेट के रेस डीओ. तो 16 को पिकिंग ऊपर, टी पायला पिकिंग खाली इंटू टाऊला पिकिंग खाली 1 माइनस के रेस टू पावर 4 डीओ चा क्यूब इज इक्वल टू 16 इंटू टीई किती आहे 1.96 इंटू 10⁻6 भागीला पाय इंटू टाऊ किती आहे 63.33 इंटू 10⁻, काही नाही, पाय इंटू शेअर 1 मायनस के किती आहे रे, के किती आहे पोलो शाफ्ट आहे ना, पोलो आहे का साधा आहे शाफ्ट, सॉरी इथं साधा शाफ्ट आहे. हा बघा इथं आपल्याला डी डी काढायचंय मित्रांनो. शाफ्ट साधा आहे, ते सारखे सारखे प्रॉब्लेम असल्यामुळे वाटलं मला. हा टीई इज इक्वल टू π/16 इंटू टाऊ इंटू डी क्यूब. तर 16 टीई डिवाइडेड बाय टाऊ इंटू पाय इज इक्वल टू डी क्यूब. तर डी क्यूब इज इक्वल टू 16 इंटू 1.96 इंटू 10⁻6 डिवाइडेड बाय टाऊ किती आहे 63.33 इंटू पाय किती येतं डी 54.01 म्हणजे 56 एम. धन्यवाद. हे झाले आपले शाफ्टचे प्रॉब्लेम. आता उद्या एक कंपॅरिझनचे 1-2 प्रॉब्लेम आणि कीचे प्रॉब्लेम, कीचे झाले की कपलिंगचे प्रॉब्लेम, चॅप्टर खतम. धन्यवाद.